नमस्कार, मी डॉक्टर दिलीप सातभाई नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। एक नवीन संकल्पनेच्या संदर्भात विवाहित जोडप्यांना संयुक्त उत्पन्न कर विवरण पत्र हे सरकार देणार काय, असा हा प्रश्नाच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे। सध्या भारतातील प्राप्तिकर प्रणाली ही पूर्णतः वैयक्तिक कर आकारणीवर आधारित असून प्रत्येक करदात्यास स्वतंत्र थ्रेशोल्ड मर्यादा आणि वजावटी लागू होत आहेत। विवाह झाल्यानंतरही या पद्धतीत कोणताही मूलभूत बदल होत नाही। पती पत्नी हे स्वतंत्र करदाते म्हणून स्वतंत्रपणे कर विवरण पत्र दाखल करीत असतात आणि कर भरत असतात। जरी प्रत्यक्षात बहुतांश कुटुंबे ही सामायिक उत्पन्न, संयुक्त खर्च आणि एकत्रित आर्थिक प्राधान्यावर आधारित जीवन जगत असली तरीही अनेक तज्ञांचे मत आहे की ही विद्यमान प्रणाली आधुनिक कौटुंबिक अर्थव्यवस्थेचे वास्तव प्रतिबिंबित करत नाही। विवाहित जोडप्यांना एकसंध आर्थिक घटक म्हणून मान्यता देण्यात ही व्यवस्था अपयशी ठरते आहे, असं त्यांचं मत आहे। पाश्चात्य देशांमध्ये जिथे पती पत्नीचे उत्पन्न व खर्च परस्परांशी घट्टपणे जोडलेले असतात, तेथे ही बाब कर व्यवस्थेत स्पष्टपणे मान्य केली जाते। जर भारतात ऐच्छिक संयुक्त कर विवरणपत्र प्रणाली सुरू करण्यात आली तर त्यामुळे अनेक कुटुंबांचा एकूण करभार लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो। विशेषतः अशा कुटुंबांचा जे एकाच कमावत्या सदस्याच्या उत्पन्नावर अवलंबून आहेत। भारतातील बहुतांश कुटुंबामध्ये आजच एकच उत्पन्न स्रोत असतो। वाढती महागाई, शिक्षण व आरोग्य खर्च लक्षात घेता सध्याची करमाफीची उंबरठा मर्यादा म्हणजे थ्रेशोल्ड लिमिट अपुरी ठरत आहे। 4 सदस्यांच्या कुटुंबासाठी सुद्धा विद्यमान कर सवलत वास्तव खर्चाच्या दृष्टीने अत्यल्प भासत आहे। याच कारणामुळे अनेक करदाते कर वाचवण्यासाठी कुटुंबांतर्गत उत्पन्नाचे कृत्रिम विभाजन करण्याचा प्रयत्न करतात, जे कर प्रणालीच्या दृष्टीने आरोग्यदायी नाही। या पार्श्वभूमीवर द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांनी विवाहित जोडप्यांसाठी संयुक्त कर आकारण्याची योजना सुरू करण्याची शिफारस केली आहे। या उपाययोजनांमुळे कुटुंबांवरील कराचा ताण कमी होईल, तसेच करचोरीच्या प्रवृत्तींनाही आळा बसेल, असे मत मांडले आहे। विशेष म्हणजे ही संकल्पना नवीन असून युनायटेड किंगडम, अमेरिका, जर्मनी यासारख्या प्रगत देशांमध्ये विवाहित जोडप्यांसाठी संयुक्त कर विवरणपत्र दाखल करणं ही आधीपासूनच प्रस्थापित आणि यशस्वी पद्धत आहे। ICAI प्रस्तावात नेमकं काय सुचवलंय? प्री बजेट मेमोरॅन्डम 2025 मध्ये द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने आपल्या प्रस्तावात स्पष्ट केले आहे की दोन्ही जोडीदारांकडे वैध पॅन कोड असलेल्या विवाहित जोडप्यांना संयुक्त उत्पन्न कर विवरणपत्र दाखल करण्याचा आणि एकत्रित कर भरण्याचा ऐच्छिक पर्याय उपलब्ध करून द्यावा। मात्र ज्यांना संयुक्त कर प्रणाली स्वीकारायची नसेल अशा करदात्यांसाठी सध्याची वैयक्तिक कर प्रणाली कायम ठेवण्याची पूर्ण लवचिकताही या प्रस्तावात अंतर्भूत केली आहे। ICAI ने शिफारस केली आहे की संयुक्त कर प्रणाली अंतर्गत मूलभूत करमाफी मर्यादा दुप्पट करण्यात यावी आणि एकंदरीत कौटुंबिक उत्पन्नाच्या आधारे स्वतंत्र कर स्लॅब रचना लागू केली जावी। प्रस्तावित आराखड्यावर माझ्या मते 8 लाख पर्यंतच्या एकत्रित उत्पन्नावर कोणताही कर आकारला जाणार नाही। त्यानंतर 24 लाखांच्या पेक्षा जास्त उत्पन्नावर टप्प्याटप्प्याने वाढणारे सवलतीचे कर लागू होतील, तर 48 लाखापेक्षा अधिक उत्पन्नावर 30% सर्वोच्च कर दर आकारण्याचा प्रस्ताव आहे। आता 2026च्या अर्थसंकल्पात ICAI ची शिफारस स्वीकारली जाणार का नाही हे पाहणं अजून बाकी आहे। संयुक्त कर प्रणालीचे मुख्य फायदे: उत्पन्नाच्या सरासरीकरणामुळे मोठी कर बचत होणार आहे। सध्याच्या वैयक्तिक कर प्रणालीमध्ये कमाई न करणाऱ्या किंवा अल्प उत्पन्न असणाऱ्या जोडीदाराची मूलभूत सूट मर्यादा आणि कमी कर स्लॅब अनेकदा अप्रयुक्त राहतात। संयुक्त कर प्रणालीमुळे ही अप्रयुक्त क्षमता आता वापरात येऊ शकते।
उत्पन्नाचे सरासरीकरण झाल्यानं कुटुंबावरील एकूण करभार लक्षणीयरित्या कमी व्हायला मदत होते. संयुक्त कर प्रणालीमुळे कुटुंबाच्या एक आर्थिक नियोजनाला चालना मिळते. गुंतवणूक संरचना अधिक सोपी होते आणि किमान वजावटींसह स्वच्छ स्लॅब आधारित कर प्रणालीचा सरकारचा दृष्टिकोनही समर्पित होतो. दुसरा महत्वाचा मुद्दा, ज्येष्ठ व निवृत्त जोडप्यांना विशेष लाभ. विशेषतः निवृत्त जोडप्यांना पेन्शन, व्याज आणि इतर गुंतवणूक उत्पन्नावर सुलभ व समजण्यास सोपी कर आकारणी करता येईल. यामुळं गुंतागुंतीच्या कर नियोजनाची गरज मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल. दीर्घकालीन दृष्ट्या पाहता खोटे उत्पन्न विभाजन करण्याची प्रवृत्ती कमी झाल्यामुळं करचोरी व त्यावरील वादविवाद आणि खटलेबाजी कमी होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते. तिसरा मुद्दा, गुंतवणुकीवरील वजावटींचा अधिक प्रभावी वापर. प्रस्तावित आराखड्यानुसार कुटुंबाच्या एकत्रित उत्पन्नाचे मूल्यांकन स्वतंत्र कौटुंबिक स्लॅब प्रणाली अंतर्गत केले जाईल. याचा विशेष फायदा अशा कुटुंबांना होईल जिथे एका जोडीदाराचे उत्पन्न दुसऱ्याच्या तुलनेत लक्षणीयरित्या अधिक आहे. संयुक्त फायलिंगमुळे गृहकर्जावरील व्याज, आरोग्य विमा प्रीमियम तसेच इतर पात्र करबचत गुंतवणुकीवरील वजावटींचा अधिक प्रभावी व एकत्रित वापर करणे अधिक शक्य होणार आहे. तथापि संयुक्त कर प्रणाली प्रत्येक वेळी करदृष्ट्या फायदेशीर ठरेलच असं नाही. विशेषतः ज्या जोडप्यांचे दोन्ही जोडीदार उच्च उत्पन्न गटात येतात त्यांचे एकत्रित उत्पन्न उच्च करदर व अधिभाराच्या श्रेणीत जाऊ शकते. त्यामुळं संयुक्त आणि वैयक्तिक कर प्रणाली यापैकी कोणता पर्याय निवडायचा, कोणता लाभदायक ठरेल याचा विचार प्रत्येक कुटुंबाने संयुक्तपणे स्वतंत्रपणे करणे आवश्यक राहील. आपल्याला जर हा माझा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.